आज 20 जून रोजी हरिओम पार्ककडे जाणारा रस्ता आहे, तिथे ब्रिजचं काम बरेच दिवस चालू होतं आणि बऱ्याच नागरिकांना विनंती होती सगळ्यांची की लवकरात लवकर चालू करावा हा ब्रिज, परंतु ते काम चांगलं झालं पाहिजे आणि क्युरिंग पिरियड असतो तो पूर्ण आता झालेला आहे. त्याच्यात मास्टिंग पण त्या ब्रिजचं झालेलं आहे आणि काम पूर्ण झाल्यामुळे आज आपण याचं लोकार्पण केलेलं आहे. की जसं सदामामा यांनी सांगितलं आता की शाळा सुरू झालेल्या आहेत, बसेस असतील किंवा ट्रॅफिक वेगळ्या बाजूनी वळवली जात होती आणि काही डिले पण त्याच्यामध्ये होत होता. त्याच्यामुळे नागरिकांची आता ही गैरसोय होणार नाहीये. आणि रोहिणी भोईर ताईंनी आता जो विषय सांगितला आहे तिथे कमानीचं काम आहे आणि त्याचबरोबर त्या कमानीचं नाव द्यायचा जो विषय आहे, नक्कीच तो आपण लवकरात लवकर सभागृहात घेऊन त्याला गती देऊयात. मोतीराम पार्क या ठिकाणी बांधण्यात आलेला हा ब्रिज याचा लोकार्पण सोहळा आपल्या नगराच्या नगराध्यक्षा करुंजले पाटील मॅडम आणि या 16 नंबरच्या नगरसेविका रोहिणी भोईर मॅडम आणि सर्व नगरसेवक आणि रहिवासी, कारण का हे मुलांच्या शाळा सुद्धा चालू झाल्या आहेत आणि हे ओपन करण्याची गरज होती. तो दिवस आज उगवला आणि आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे. आज आपण इतके दिवस जे ब्रिजचं काम चालू होतं, आज आपण नागरिकांसाठी ते ब्रिजचं काम खुलं करून देण्यात आलेलं आहे. ब्रिज खुलं करून देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण आपल्या शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष मॅडम सौ तेजश्री विश्वजित करंजुले मॅडम आणि आपले नगरसेवक विश्वजित दादा करंजुले आणि आपल्या शहराचे उपनगराध्यक्ष सदामामा पाटील आणि सर्व बाकी नगरसेवक सगळे कार्यकर्ते सगळ्यांसमवेत आपण आज हे नागरिकांना खुलं करून दिलेलं आहे. खूप अडचणीचा विषय होता आणि दुसरं काही छोटं मोठं काम राहिलं ते चालू. बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिवअंबर न्यूजला सबस्क्राईब करा.